तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आणि या यादीमध्ये नाव आहे सज्जू मलिकचं। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडले जातात आहे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सचिनजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आणि या यादीमध्ये एका नावानं खळबळ उडालेली आहे, ते नाव आहे सज्जू मलिक। याच सज्जू मलिकवर हत्या आणि खंडणीसारखे 19 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहे आणि याच सज्जू मलिकला उमेदवारी देण्यात आलेली आहे। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मला माहित नाही खळबळ का उडाली, कारण खळबळ उडणं ज्या वेळेला जर सगळे जर सज्जन दिले असते राष्ट्रवादीला तर उडाली पाहिजे होती। कारण गुंडांचा पक्ष म्हणून त्याची ओळख आहेच ना। पुण्यामध्ये जे काही चाललंय आणि भारतीय जनता पक्ष असू दे किंवा शिवसेना असू दे, तिघांची ज्या पद्धतीची युती आहे ती गुंडांच्या पक्षाचीच ओळख म्हणून त्यांची युती वाटते। त्यामुळे हे काही नवीन नाहीये, आश्चर्य वाटण्यासारखं नाही। तिथे जर एज्युकेटेड चांगले सज्जन उमेदवार आले दिले असते तर आश्चर्य वाटण्यासारखं होतं। मात्र सचिनजी, अशा पद्धतीने ज्यांच्यावर हत्या आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल आहे, अशा प्रवृत्तींना जर राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं जात असेल, त्यांना उमेदवारी दिली जात असेल, तर लोकशाहीची तत्व कुठेतरी पायदळी तुडवली जातात, हे देखील गंभीर आहे। आता हे अनितीच्या मार्गाने आलेलं सरकार आहे। तिन्ही पक्ष आले ते काही नीतिमान विचारांच्या आधारावरती आलेले असं नाही। आणि आपण पाहतोय की पुणे असू दे, नाशिक असू दे, सगळ्यांचं गुंडांचं राज्य आहे। भारतीय जनता पक्षानं तर ज्यांच्यावरती दाऊदच्या बरोबर आहेत असा आरोप केला होता त्या सगळ्यांना पक्षामध्ये घेतलं। त्यामुळे गुंड असणं, जितके जास्त गुन्हे आहेत ते एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मोडतात भाजपा आणि या महायुतीच्या। त्यामुळे जितके जास्त त्या ठिकाणी गुन्हे तितके जास्त विरोधक, तितके जास्त मेडल म्हणून ओळखलं जात असतो। अगदी सचिनजी, आता अजित पवारांनी या संदर्भात कशी भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण पक्षाच्या माध्यमातून एखाद्या कुख्यात गँगस्टरला उमेदवारी दिली जाते। आता ते काय त्यांच्याकडनं अपेक्षा करणार, त्यांच्या संमतीनं तर झालेलं आहे ना हे। त्यांनी भूमिका काय घ्यायची, भूमिका त्यांनी घेतली आधी, त्यांना तिकीट देताना भूमिका झालेली आहे। ठीक आहे, अगदी सचिनजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईत पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि यादीमध्ये चक्क एका कुख्यात गँगस्टरला उमेदवारी देण्यात आल्यानं खळबळ उडालेली आहे। नवाब मलिकांनी वॉर्ड क्रमांक 109 मधून सज्जू मलिकला उमेदवारी दिली। याच सज्जू मलिकवर हत्या आणि खंडणीसारखे 19 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं पहिली यादी जाहीर करण्यात आल्यानंतर या यादीमध्ये मुंबईतील कुख्यात गुन्हेगार सज्जू मलिक याला वॉर्ड क्रमांक 109 भांडूप येथून उमेदवारी देण्यात आलेली आहे। सज्जू मलिकनं अनेकदा तुरुंगवारी केली असून त्याच्यावर हत्या, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे। जनसामान्यांना त्रास देणाऱ्यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी आणि नवाब मलिक काय साध्य करू पाहतात, हा सवाल देखील उपस्थित होतोय। तर मुंबई पालिकेसाठी आता राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर करण्यात आली। नवाब मलिकांचे भाऊ आणि बहीण सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आता मैदानात उतरले। कप्तान मलिक आणि सईदा खान आणि बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आमदार सना मलिक यांच्याकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।